पण मला काही जास्त माहिती नाही त्यांच्याबद्दल. सांगता का? तुला सांगतो. थांबा बाबूराव मी सांगते की आपले राजाभाऊ प्रकाश वाजे अपघातग्रस्तांना मदत करतात. लोक ॲम्ब्युलन्सला फोन करायच्या आधी राजाभाऊंना फोन करतात. आपले राजाभाऊ कसे रात्र असो दिवस असो समाजकार्य करण्यासाठी ते कधीही म्हणजे बाबराव मला एक कळा नाही माणसं ॲम्ब्युलन्सच्या आधी साहेबांना कसं काय फोन करतात बरं? अरे त्याचं काय झालं, साहेबांच्या मुलीची हळद होती. त्यावेळेस ते मुंबईला जात होते हळदीला. त्यावेळेस काय झालं की हायवेमध्ये एक अपघातग्रस्त गाडी दिसली त्यांना. मुंबईची गाडी होती वाटतं. काय असतं ती. आणि ना त्यामध्ये व्यक्तीला ना त्यांनी दवाखान्यात घेऊन गेले आणि त्या व्यक्तीवरती सगळा उपचार वस्तूवर आणि सगळं काय प्रोसेस वस्तूवर साहेब तिथंच थांबले स्वतः आणि मग साहेब आपल्या मुलीच्या हळदीला गेले. तुम्हाला सांगतो बाबराव, ओळखीच्या माणसाला मित्राला कोणी मदत करतो, पण असं अनोळखी माणसाला मदत करायचं काळीच कशाला लागतं? अंतिम संस्कारांची विधी असो किंवा शुभ कार्य असो ते समजून तो पार पाडतात. आपले समजून ते पार पडते. बरोबर आहे, बरोबर. मी पण राजाभाऊ बद्दल खूप ऐकलंय. ते प्रत्येकाच्या सुखदुःखात सामील होऊन संकट काळात त्यांना मदत करतात. जात पात धर्म गरीब श्रीमंत कुठलाही भेदभाव न करता माणुसकीचा धर्म मानून अविरत समाजकार्य करतात ते. बरोबर. काय लागा माणूस आहे, सोन्यासारखा माणूस आहे लागा. माणसाच्या तेना ते नाही. तसेच वारकरी पंथात काम करीत असताना भाऊ आमदार असताना त्यांनी महाराष्ट्रातील पहिली धार्मिक ग्रंथ अभ्यासिकेची स्थापना केली. तसेच वारकरी भवनाची पण स्थापना केली. तिथे दररोज सांस्कृतिक सोहळे पार पाडले जातात. म्हणजे किती चांगले संस्कार देतात भाऊ. बाबूराव आपले राजाभाऊ प्रकाश वाजे त्यांचं राहणीमान एकदम सरळ आणि साधं आहे बघा, पण त्यांचा विचार मात्र उच्च आहे. एका शेतकरी कुटुंबात जन्माला आल्यामुळं रोज सकाळी पहाटे 5ला उठतात आणि गाया म्हशींच्या धारा काढतात. त्याच भूमिकेतून ते व्यवसाय करतात आणि आज